ह्या वर्षी तर मस्त फुर्ती आली व तुमच्या अंगामध्ये. हो गोल्याचे बाबा, मनाही नाही लागलं. फुलं आणा, हार बांधा, काही करा, मनाही नाही लागलं. आपणच फुलं आणले, हार बनवला आणि बांधूनही राहिले. फुर्ती आली बा ह्या वर्षी तुमच्या मध्ये. नातवाची फुर्ती होय काय आली गोल्याचे बाबा? वावरात गेलो पहिलं घेऊन, तर सरपंच भाऊ भेटले. तर वावरात जातो म्हणे, आज फुलं तोडायचे आहे म्हणे, आज म्हणे. तर मला आठवलं, हो पट म्हटलं, सरपंच भाऊ द्या म्हटलं मला टोपलीत भर फुलं म्हटलं. तर गेलो ना, तोडून घेऊन आलो मग, आणि दिलो बांधून हार. मग त्याच्यात कायची फुर्ती? हो बरं केलं. कुठं भेटले होते सरपंच भाऊ? वावरात बाया नेल्या का फुलं तोडाले? नाही, गावातच भेटले होते. जाताना सांगतो म्हणे बाया म्हणे, असे म्हणत होते फुलं तोडासाठी. हो का? आता कोणत्या बाया जातील बापा आज सणावाराच्या दिवशी फुलं तोडाले? जातेच जाणार आहे. मी तर नाही जात बापा, मला कामच आहे घरी. हे काय होई, कायची थैली होई? तू कुठं निघाली थैली घेऊन? कपडे होय, आराध्यासाठी आणले. तर म्हटलं चला श्रावणसाठी घेऊन घेतो. श्रावणसाठी एक ड्रेस घेऊन घेतला आणि तिकडे प्रज्वलसाठी एक ड्रेस घेऊन घेतला. त्याच्यासाठी घेऊन घेतले एक ड्रेस. नेऊन देतो ना आता, अंग पाय धुवून घालतील. तुला काय गरज होती त्याच्यासाठी कपडे घेवायची? ते का बिना मायबापाचे लेकर आहे का? मायबाप आहे साजरे, कमावते मायबाप आहे, घेतील त्याचे मायबाप त्याच्यासाठी. दिवाळी आहे का? आता दसऱ्याला घेतली, मग अजून दिवाळीला घेशील का 10-12 दिवसानं? म्हणजे हेच कामं करतो काय? हाय तर हाय, मी प्रेमानं घेतले, मा खुशीनं घेतले, मला खुशी झाली ठेवायची त्याने मागितले काय? हे असं कपट मनात नको ठेवत जा तुम्ही. हात उच्ची ठेवत जा जरासा. हात उच्ची ठेवला ना तर आपल्याला येतेच येते, आपल्या पैसे काही जात नाही. हे 500-1000 ना काही कमी होणार नाही मापाशी. बोलून राहिले तर कायले घेतले आणि कायले घेतले. घेतले, मला घेवायचे होते तर. भल्ली खुशी होते तुले. आपल्या लेकरासाठी घेते का कोणी काही? काऊन नाही घेत? घेते. ठीक आहे, आता सणावाराच्या दिवशी मी काही वाद करत नाही तुमच्यासोबत. चालली मी, देऊन देतो ड्रेस त्याले घालती नाग पाय धुवून. हो जाय, आता घेतले तर देऊन दे. स्वयंपाक झाला? आता स्वयंपाक होऊन जाईल का? आता व्हायचा आहे ना स्वयंपाक. अरे साफसफाई थोडीशी हेच केलं बापा. आता करतो आता स्वयंपाक. चहा पिऊन गेलते ना तुम्ही वावरात, बातच आले फुलं घेऊन, हार बांधाले. आता स्वयंपाक म्हणता का बातच? नाही म्हटलं, झाला असं तर जेवण करून चाललो जातो बा वावरात, असं होय. नाही तर बसतो, थांबतो. थांबाच लागन आता तुम्हाला. स्वयंपाक व्हायचाच आहे. येतो मी कपडे देऊन पटकन आणि करतो स्वयंपाक लवकर. हो जाय, ये कर बा पटकन स्वयंपाक. वावरात जातो. भेटल्या हो बाया? भेटल्या 2 जणी, बाकीच्या तर नाही म्हणतेत. 2 जणी कोण कोण? गीता आणि पार्वती, ह्या दोघी येतो म्हणतेत. बाकीच्या तर म्हणतेत दसरा आहे, आम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, कामधंदे आहे. तो कालच काऊन नाही सांगितलं तुम्ही? काल आलो असतो. अशा तशा म्हणून राहिल्या. त्या दोघी झाल्या बा तयार येवाले. मग आज दसरा आहे, आज कोण येते कोण बाया येते? आज घरचंच तर सरत नाही दिवसभर करणं. त्या तरी तयार झाल्या तर ठीक आहे, त्याला घेऊन जा. तयार झाल्या तर कालच तोडायला पाहिजे होते तुम्ही. खरं कालच तोडले असते आणि मार्केटात घेऊन गेले असते. आज सकाळपासून विक्री बी चालू झाली असती. काल टाईम होता का? काल आता सगळं पुऱ्या गावामध्ये नवकन्या भोजनची धामधूम होती ना गावामध्ये. मग काल बी आले असते का बाया? कालही नसते आल्या. सगळ्याच्या घरी थोडी होतं तर, फक्त शांताबाईच्या घरी ना मुन्नीच्या घरीच तर होतं ना. बाकीच्या तर रिकामच होत्या बाया. कालच सांगायला पाहिजे होतं तुम्ही. नाही आलं लक्षात. आता होते ना 2 घंट्यात तर तोडणं होते. टुक 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 बातच. टाइम लागते का ते फुलं तोडाले? आल्या तर 2 घंट्यात तोडणं होते म्हटलं. त्याला 2 घंट्यात तर तोडणं होते म्हटलं, तर नाही म्हणे. आता दोघीनच काय माहित, आता दोघीले तर टाइम लागन. 10-12 जणी एकपट्टे आले असते तर 2 घंट्यात होऊन गेलं असतं. दोघीच जणी काहीपर्यंत तोडून ना, मग विकाले काही नाही. आता विचारायला बा जीवाचे. असं करा ना, गावातले पोट्टे बाट्टे घेऊन जा ना. अजून बारीक सुरीक घेऊन जा. सारे पोट्टे घेऊन जा गावातले. तोडून टाकते. फुलंच तोडायचे आहे ना, लेकरं बी तोडतेत. घेऊन जा सारे पोट्टे गावातले आणि तोडून टाका. अरे हो कमला, बरोबर आहे तू. असं करू काय? सारे पोट्टे बाट्टे घेऊन जातो गावातले. नाही तू चालतं का? मग तू चाल, आपण दोघं. अजून मग तिकडे बुढा आहे. हो आता येतो ना. आता हे अजय न डोली जातेत ना मनीषाच्या घरी, तर येतो मी मग साडी गिडी बदलून. तुम्ही पोट्टे बाट्टे घेऊन आणि गीताले ना ते पार्वती येते का तिला घेऊन जा वावरा. म्हणजे मी येतो. बरं ठीक आहे, मी जातो. पाहतो कोण पोट्टे बाट्टे घेते, कोण घेते, कोण नाही. तर मग येतो तू. हो, एक वेळा फोन करून बघते आईला, येते की नाही येत अजय डोली. काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही की अचानक त्यांचं मन बदललं असेल, नाही येणार आणि मी बसणार वाट बघत दिवसभर. त्यापेक्षा वाट बघत बसण्यापेक्षा फोनच करून बघते आणि विचारून घेते येते की नाही येत म्हणून. हॅलो आई, अजय डोली येते की नाही येत? निघाले का
की निघायची आहे? मी वाट बघत आहे ना त्यांची. हो येते येते, तयारी करून राहिले आता ते, आणि तयारी झाली तर निघतेच येते. ठीक आहे गाई, मग मी याच्यासाठीच कन्फर्म करण्यासाठीच फोन केला की येते की नाही येत म्हटलं, नाहीतर ते येणार नाही आणि मी बघत बसणार वाट, म्हणून म्हटलं फोन करून बघते. हो येते ना, आता काल म्हटलं त्यानं येतो म्हणून, तर येते तो, येते दोघे येते आज. बरं आई ठीक आहे मग. हो हो. आई झाली का तयारी, चालले काय, निघून राहिले? हो आई झाली तयारी, आता निघून जातो, आता लवकर पोहोचून जातो, मग येणं होईल तर येऊन बी जाईन तिकून. हो येवाची काही नको करजो. हो राहा म्हणून रातभर तर राहायचो रातभर. अजून डॉली तिच्या भावाच्या घरी जाईन ना ते. काय माहित आई की दादा खडमेश्वरला गेला असणार, तो असणार नाही आता तिथं. अरे हो सणावाराले घरी चालले जातात नाही. हो तर राह म्हणून तर राहून जा रातभर, उद्या सकाळी जा. हा जा मग, आता आताच फोन आला होता मनीषाचा, येऊन राहिले काय म्हणते, मी वाट पाहून राहिली म्हणते, वाट पाहून राहिली ते. जा आता निघा, या लवकर या उद्या. हो पाहतो, आता राहून जाईन एक रात्र. कांता आम्हा ये ना शांताबाई, काय करून राहिली, तेल लावून राहिली का याले? हो अंग धुवून दिली आणि आता तेल लावून देतो, मग कपडे घालून देतो. ये ना शांताबाई, ये ना, बस ना तू. ड्रेस आणला मी श्रावणसाठी, घे ह्याच ड्रेस घालून दे आता त्याला. हो हो शांताबाई ठीक आहे, आता ह्याच ड्रेस घालून देतो मग. हो दे ह्या ड्रेस घालून दे. अजून कोणाकोणासाठी आणली तर? आराध्यासाठी, लहान बाबूसाठी, आराध्यासाठी आणला, आणि तिकडे प्रज्वलसाठी आणला, आणि श्रावणसाठी आणला. तिघांसाठी घेऊन आली मी नवीन ड्रेस. हो चांगलं केलं शांताबाई, देतो आता घालून याले हा ड्रेस. हो दे तू ह्या घालून ड्रेस त्याले, मी प्रज्वलला देऊन देतो, तिकडे बेबीबाईच्या नातवाला देऊन देतो ड्रेस, आणि जातो बा घरी, काम आहे. गौरी अजूनही, गौरीने थंड्या पाण्यात हात टाकला नाही का? अजूनही टाकला, थंड्या पाण्यात हात टाकला तिनं, पण अशी खूप हाय तोडीनं कामं नाही करत. एखादं काम करते, पोयाच बनवून घेते, तर काही भाजीत तर काही मुरगुईत टाकायचं तसं काही असं करते. बाकी एवढं मोठं भारी भारी कामं तर मीच करतो. हो अजून 2 महिने नाही, मग तर सारे कामं करते ते. हो मग करते ते सगळे कामं, मग टणक होऊन जाते, मग मला फिकर नाही. बरं चालली मी, प्रज्वलला देऊन देतो, तू घालून दे हा ड्रेस घालून दे आता. ठीक आहे शांताबाई, हाच घालून देतो, तू आता आणलेलाच घालून देतो आता त्याला. काय आणलं? ड्रेस शांताबाईने आणला याच्यासाठी, श्रावणसाठी. हो असं काय, ड्रेस आणलं का श्रावणसाठी? लय पैसे झाले वाटते शांताबाई पाशी, नाही? लय पैसे झाले, असं झालं तसं झालं. तुम्ही ते एक ड्रेस नाही आणला पोरासाठी, शांताबाईने आणला ड्रेस तर लय पैसे झाले, नसं झालं काय लाखाचा होय का ड्रेस? कोणाच्या लेकरासाठी काही करणं म्हणजे काय लय पैसे होणं असते का? नाही बी असले तरी बी घेते घेणारा. हो 6,000 पगारावाला बी घेणारा घेते. तुम्ही म्हटलं कधी आराध्यासाठी घेऊन घे काही म्हणून, एखादा ड्रेस घेऊन दे आराध्यासाठी, म्हटलं नाही. आणि आता नातवाचा वाढदिवस झाला, बारसं नातवाचं बारसं झालं, फक्त कपडे घेतले. म्हटलं तुम्ही का चांदीचे कडे घेऊन घे म्हणून. मन मोठं पाहिजे त्याच्यासाठी, दुसऱ्यासाठी करासाठी मन मोठं पाहिजे, पैसा नाही पाहिजे, समजले? जास्त पैसे झाले वाटते वाले वनाचे. हो आणला ड्रेस तर आता घालून देतो, तो ड्रेस घालून देतो मापोराले आता. बरं झालं आणला शांताबाईनं, नाही तर आता जुने कपडे घालून देत होती. ठीक आहे, आता दिवाळी आहेच किती दूर, जरुरी आहे का दसऱ्याला बी नवेच आणले पाहिजे, आहे ना का त्याला नवे कपडे, किती सारे नवे कपडे आहे, आता दिवाळीला घेऊ. हो 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 ठीक आहे. बाई पद्या कुठं गेला, आला ना तो हॉस्टेलातून? हो 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 सरपंच भाऊ आला ना, आताच तर आला, आता अर्धा घंटा झाला बाप्पा आला तो. काहून काय केलं त्यानं? सरपंच भाऊ आल्याबरोबर अर्धाच घंटा झाला, तो जमतेम घरीच तर आला तो. आताच्या आता अर्ध्या घंट्यातच काय केलं त्यानं? तर तुम्ही सारे लेकरं घेऊन आले, पद्याला विचारून राहिले. काही नाही केलं पद्यानं, काही नाही केलं, हे पोरं सांगायला लागले मुले, पद्या आला काकाजी, पद्या आला काकाजी, म्हणून इकडे आलो मी. नाही तर मला तर माहितही नव्हतं पद्या आला म्हणून, माझ्या ध्यानातही नव्हतं पद्याचं. पद्या काहून पोरं, काहून हे काहून सांगायला लागले तुम्हाला पद्या आला? काय झालं आला तर? येवा नाही का त्यानं घरी त्याच्यावाल्या? नाही बाई ऐका, मी फुलं तोडायला म्हटलं होतं तुम्हाला, तुम्ही नाही म्हटलं. तर कोण कोण तयार झालं तिकडे, गीता आणि पार्वती दोघीच तयार झाल्या, मग दोघीनं तर होणार नाही. तर हे सगळे लेकरं मी घेऊन चाललो आता वावरामध्ये फुलं तोडाले. तर येईला सांगितलं तर हे म्हणते पद्या बी आला काकाजी म्हणते, पद्याला बी घेऊन चाला म्हणते. तर म्हणून मी इकडे आलो. येईन का पद्या? फुलं तोडायचे आहे, 2 घंट्यात तोडून झाले पाहिजे. आता 9 साडे 9 झाले, 11 साडे 11 पर्यंत फुलं तोडून झाले पाहिजे, मार्केटात नेवायचे आहे आजच्या दिवशी. तर येईन का पद्या फुलं तोडाले? फुलं तोडाले म्हणता काय रोजाना? हो रोजानं, आता तुम्हाला जेवढा रोज म्हटलं होतं मी तेवढाच रोज या पोराईला देऊन देईन, पोराई तोडतेत. हो सरपंच भाऊ जमते ना, तुमचं कामही होऊन जाते
बरं पद्या पद्या रे पद्या, काय आई? सरपंच काकाजी काय म्हणते? काय म्हणता काकाजी? चालतं काय म्हणतो? वावरात फुलं तोडाले, वावरात फुलं तोडायचे आहे. हे सगळे चिल्लर पार्टी बच्चा पार्टी येऊन राहिले. चालतोय बी, रोज होऊन जाते. फुलं तोडायचे, झेंडूची फुलं इकासाठी? हो हो, झेंडूचे फुलं इकासाठी तोडायचे आहे. चालतं काय? हो येतो येतो काकाजी, मी येतो. किती रुपये द्यान? हो ते तू नको विचारू पद्या, देतात ते बरोबर देतात. हो सरपंच काकाजी बरोबर देतात रोज. जाय फक्त, ते रोज नको विचारू, तू पैसे नको विचारू पहिले. आई आता किती रुपये भेटते काम केल्यावर, किती नाही हे माहीत असल्याशिवाय मी कसा जाऊ? मला माहीत राहीन का मला हा एवढं काम केलं की एवढे रुपये भेटते, तर मला खुशी बी येईन काम करायची. नाही तर काय गधेवानी कामच करू का? हो ते पैशाचं तुला काही नाही करायला लागत, सरपंच काकाजी बरोबर देते पैसे. तू फक्त जाय त्याचे फुलं तोडून दे जा. पद्या चाल, बरोबर देतो, रोजगीच बरोबर देतो मी. काही कमी नाही देत. जेवढा पाहायचा आहे तेवढाच तुमचा बी. चल. म्हणजे 300 रुपये तर पकले समजा. ठीक आहे सरपंच काकाजी, चला येतो ना. आता जायचं आहे काय? जेवून घेतो म्हणतो पहिले थोडंसं. आता चालू मी शाळेतून. हो जेवून घे, तू जेवून घे आणि चल मग. चला बापा, मी जातो आता वावरात जातो. मी आता झाली ना आरती, आता झालं आता रातची आरती. आता मी वावरात जातो बापा फुलं तोडाले. हे गेले मनीषाचे बाबा लेकरं घेऊन ना. चाल ना गीता, तू येतो म्हणता ना? चाल. हा मी येतो ना. मी तर सरपंच भाऊ सांगत चालली होती, आपण इकडे म्हणलं चला आरती करूनच जावा. तर चाल येतो ना. पार्वती तू येतो ना? चाल मग. हो येतो ना. झाले माहितचे काम आता काय 2 घंट्यासाठी काऊन नाही येणार मी? येतो ना. चाल जाय बापा. कमला तुले काम आहे वावरात तर जाय, तुला नाही रोखत मी. आपण आता आम्ही दुसरं प्लॅनिंग करतो आता आम्ही. नाही शांता? हो आम्ही करतो आमचे प्लॅनिंग, पण ज्याले ज्याले काम आहे त्याने चाललं जावा. हा आम्ही कोणाला रोखून धरत नाही. हो आपण जबरदस्तीने कोणाला काही करायला लावत नाही. ज्याची इच्छा आहे तो समोर येईन सेवेसाठी, ज्याची इच्छा नाही राहील तो नाही येईन. कोणाकोणाची इच्छा आहे सेवा करायची हे सांगा. सेवा प्लॅनिंग कायची प्लॅनिंग करून राहिले तुम्ही? बरं आम्ही जातो. हा करा बा तुम्ही, आम्ही लागन तर फुलं तोडून आल्यावर करू लागू. मग काय व्हायचं? चाल बघ गीता. हो चाल. चल भाऊ, करू दे, येईल काय करतील तर. हो चला. आज हे पहा, आज 3 पर्व सोबत झाले आहे. 3 पर्व, 3 त्योहार. एक तर धम्मचक्र प्रवर्तन दिन. हा दीक्षाभूमीत आज गाडी गर्दी आहे दीक्षाभूमीत. जिथं स्टालन हे ते गर्दी खूप माहोल आहे आज नागपूरला दीक्षाभूमीला. हा आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. आणि दुसरं गांधी जयंती. हा महात्मा गांधी जयंती आजच आहे 2 तारखेची, 2 ऑक्टोबर. आणि 2 ऑक्टोबरला झाला दसरा. या वर्षी लवकर आले ना सगळे सण. 15 दिवस पहिले येऊन राहिले सगळे सण, नाही तर समोर गेलं असतं. हो आणि दसऱ्याच्या दिवशीच राहते धम्मचक्र प्रवर्तन दिन. आपल्याला दोन्ही साजरे करायला लागते. दसरा बी साजरा करायला लागते आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन बी साजरा करायला लागते. हा तर मग मी काय म्हणतो, आता दसऱ्यात आपण पुरणाच्या पोया, कटाची आमटी, भजे, वडे, पुरी हे बनवू आणि सोनं देऊ. झाला दसरा. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी आपल्याला काहीतरी सेवा करायला लागेल. म्हणजे आपण आता मध्ये काय होणार आहे, मी पावभाजी मस्त बनवतो. हा पावभाजी. हो तर मग पावभाजी चाराव का लोकायले? कोणत्या लोकायले चारतं पावभाजी? अहो मी काय म्हणतो शांतान, आम्ही काय म्हणतो का हायवेवर जिथून लोक जातील का नाही दीक्षाभूमीले, नागपूरले दीक्षाभूमीसाठी, हा तर आपण त्या लोकायले येणाऱ्या जाणाऱ्याले एक प्लेट पावभाजी, भरपेट पावभाजी चारू असे म्हणतो का? पण याच्यामध्ये सगळ्याचा सहयोग पाहिजे, तेव्हा तर होईल. मा एकटीनं शांतानं दोघीनं होणार नाही. लय मोठा स्वयंपाक करायला लागेल. तर आपण हायवेवर मस्त स्टॉल मांडू पावभाजीचा. आणि पाय कोणी दीक्षाभूमीवर जातील, कोणी वापस येतील. आता खातील, भूक लागली तर आपण 5 रुपये प्लेट ना देऊन टाकू मस्त. आपली मेहनत नाही, जे माल पाणी लागलं तेच निघन मग. आणि मग घरचं आपण तिथं स्टॉल घेऊन बसू. मग घरचं कोण करन? घरचं करून चाला ना, घरचं करून घ्या आणि मग तिथं चाललो जाऊ. कोण जाते? ते होते नाही हे होते. हा देवीला सोनं बिनं वय घेऊन चाललो जाऊ रातभर. मग तिथंच आपल्या स्टॉलवर. हो ठीक आहे, मग येतो, मी बी येतो. मला येवायचं होतं पण श्रावणले कोण पाहिजे? श्रावणले तिथं आपल्या गौरीपाशी म्हणतो, धनश्री पाशी ठेवून दे ना. धनश्री आहे ना कल्पनाही आहे, दोघ्या जणी आहे. पाहतेत त्या श्रावणले तिथं नेऊन ठेवून दे आणि चाल संग. येवाचं आहे तुले तर कायले मन मारतं. हो तशी करतो. नाही धनश्री आहे तिथं ना कल्पनाही आहे, पाहते दोघे जणी. हो ठीक आहे, मग चला, मग चाललो जाऊ. चला मग आता तिथं तयारी करून ठेवून देऊ सगळे. हा हो चला मग. आणि संध्याकाळी 1-1.5 घंट्यासाठी येऊन जाऊ आपण. मग स्वयंपाक पाणी, जेवण खावणं करून, देवीची आरती करून, देवीला सोनं वैभून देऊन अजून चाललं जाऊ तिथं स्टॉलवर. तोपर्यंत 1-2 जण कोणी ठेवून देऊ नाही.
आपण पावभाजी बनवून ठेवून देऊ. येणारे जाणारे वाढत राहतात मग ते एखादी एक दोन पोरं ठेवून देऊ. हा तसंच करू. आता चला आपण तयारी करून घेऊ आणि मग होते बरोबर. चला. हाललं नाही पाहिजे कडे बोलूया हव्यानं, नाही तर हवा येईन जोऱ्यानं तो हालन पडन गिडन काय. नाही पडत विजय भाऊ, नाही हालत. किती हवा आली ना तरी मंडप हालत नाही. आता मजबूत बांधला आपण. आता हे पहा, जे मेन जरुरी काम होतं आपलं मंडप तर बनला हायवेवर. आता जाणारे येणारे लोक मंडप पाहून बरोबर जेवायला उतरतील धाबा होय म्हणून. हा तर आता आपल्याला करायला लागते तयारी. त्याच्यासाठी आपल्याला एक चुला लागन आणि एक दोन सिलेंडर लागन आणि टेबल भांडे भुंडे आणि भाजीपाला आणा लागन आपल्याला आणि पाव आणा लागन अगं पगय. हो ते सगळं आपल्याला पहिले तयारी करून ठेवावं लागते. आता मग सांग नाही पोरायले सगळं लिस्ट दे त्याच्या पाशी लिहून. ट्रॅक्टरनं जातील ना घेऊन येतील. आपण बाया आया कुठं जाता एवढं मोठं आणाले. हा कुठं नाही जावं लागत. सगळं माझ्या ठेल्यावर आहे. या पोरायले यायच्या संग एक दोघे जण यायच्या संग जाऊ आणि माझ्या ठेल्याहून चुला गॅस सिलेंडर सर्व घेऊन येऊ. हे तर याचा बंदोबस्त बेंचवली घेऊन येऊ ट्रॅक्टरात टाकून. ते होऊन जाते आणि भाजीपाला घ्यावा लागन आपल्याला आणि पाव घ्यावा लागन. शांता तू आणि मी चल. हे बाकीच्या राहते तिथं. तू आणि मी जाऊ यायच्या संग सर्व घेऊन येऊ. हो मग आम्ही इथरून काय करू. आम्ही घरी जातो. मग घरी आम्ही स्वयंपाक पाणी करतो. स्वयंपाक पाणी होते आमचा. मग इथं कोण राहील. आणि इथं मंडपात कोण राहील कोण पाहिजे. आता सध्याच काय आहे तिथं काही तर आहे नाही ना. कोण काय नेते काही कोणी नेत नाही. नाही तर मग रमेश आहे गोल्याले विजयले घेऊन जाऊ आणि आपण चौघं चाललो जाऊ. रमेश राहील इथं आणि हे बाकीच्याले जातो म्हणते स्वयंपाक करायला जाऊ दे. हो ना विजय गोल्या रमेश इकडे जा रे. हे पण रमेश तू इथं थांब. हा आणि गोल्या आणि विजय आपला ट्रॅक्टर घेऊन चला बरं आमच्या संग. माथेल्यावरून मी चुला आणि सिलेंडर घेऊन येतो आणि भांडे भुंडे पावभाजी बनवासाठी आणि भाजीपाला घेऊन येऊ. हा चला बरं दोघं जण ट्रॅक्टरनं सगळं घेऊन येऊ. हो ठीक आहे ना. तर चला ना चला घेऊन येऊ सर्व घेऊन येऊ. चला 2 सिलेंडर आहे का मग 2 लागन. कारण रातभर आणि दिवसभर बी ठेवावं लागन आपल्याला. काही लोक जातील ना काही लोक येतील तर रातभर 2 असो जवळ एक शिल्लकचा. मायापाशी तर एकच आहे पण एक करू इकून तिकून पाहू ऍडजस्टमेंट करू. होऊन जाते घेऊन येऊ. पाणी घेणे पाण्याच्या कॅन आणा लागन. हो चला मग लवकर चला लवकर सुरू करून टाकू. हो चल रमेश बाबू तू थांबतो इथं. हो थांबतो ठीक आहे.